नमस्कार बंधू भगिनींनो, जगदंबेचा सेवेकरी या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, रक्षाबंधनाचा सण भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण आहे. रक्षाबंधना दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते व बहीण भावाचे नाते वृद्धिंगत होते. ऑगस्ट 2024मध्ये श्रावण पौर्णिमा ही 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होईल आणि रात्री 11:55 वाजता संपेल. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन साजरे होणार आहे. यावर्षी राखीच्या सणावर भद्राची छाया असणार असून भद्रा काळात बहिणीने भावाला राखी बांधू नये, कारण भद्रा काळ हा अशुभ काळ मानला जातो. भद्रा काळ पहाटे 5:30 वाजल्यापासून दुपारी 1:30 पर्यंत आहे. म्हणूनच दुपारी 1:30 नंतरच रक्षाबंधनाचा सण साजरा करावा व बहिणीने भावाला औक्षण करून राखी बांधावी. त्यातून सुद्धा राखी बांधण्याची शुभवेळ दुपारी 1:46 पासून ते दुपारी 4:19 पर्यंत आहे. मंडळी, रक्षाबंधनाच्या सणाला आजकाल खूपच छान रंगीबेरंगी राख्या बाजारात उपलब्ध असतात. खऱ्या अर्थाने आपल्या भावाचे रक्षण व्हावे अशी आपली इच्छा असेल, तसेच आपल्या कुटुंबाचे देखील रक्षण व्हावे ही इच्छा असेल, तर या रक्षापोटलीचा उपाय एकदा करून पहाच. या रक्षाबंधनाला ही रक्षापोटलीची राखी जर आपल्या भावाला बांधलीत तर आपल्या भावावरील संकट, निगेटिव्ह एनर्जी, नजरदोष यांच्यापासून त्याचे नक्कीच संरक्षण होईल. फक्त भाऊच नाही तर घरातील सर्व सदस्यांचेही ही रक्षापोटली रक्षण करते. ही धारण केल्यास इतर बाधांपासून रक्षण होऊन मनात पॉझिटिव्हिटी वाढून आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आता ही पोटली कशी तयार करावी हे आपण पाहूया. एक छोटासा चौकोनी लाल कापडाचा तुकडा घेऊन त्यात 1 चिमूट पिवळी मोहरी, 1 छोटासा खडे मिठाचा खडा व 2 लवंगा घेऊन सर्व जिन्नस या चौकोनी तुकड्यात बांधून छोटीशी गाठ तयार होईल अशी, अगदी छोटी, हातावर बांधता येईल अशी पोटली तयार करावी. पोटली बांधताना सुताचा किंवा रेशमाचा लाल रंगाचा धागा वापरावा. आता ही पोटली रूपी राखी घेऊन आपल्या देवघरातील कुलदेवी, कुलदेवता यांच्या चरणाशी ठेवून देवांना आपल्या कुटुंबाचे, आपल्या भाऊरायाचे रक्षण व्हावे यासाठी मनोमन प्रार्थना करावी व या पोटलीची राखी आपण भावाला बांधावी. या पोटलीवर आपण आपल्या आवडीप्रमाणे सजावट करून आकर्षकरित्या ती सजवूही शकतो. अशा प्रकारे आपल्या भावाचे रक्षण करण्यासाठी ही पोटली तयार करून तिचाच राखी म्हणून वापर करावा. अशा प्रकारे आपला सणही साजरा होईल व आपल्या भावाचेही रक्षापोटली रक्षण करेल व भावा बहिणीचे नाते द्विगुणित होऊन आजन्म टिकून राहील. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व रंजक माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री जगदंबार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.